हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचं. तर आपण आहे ना, आज आता आपला शेवटचा अध्याय 18वा अध्याय. तर आपण मंगलाचरण आधी म्हणूया. हं? ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमां विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. तर आपला आज आपण 18वा अध्याय बघणार आहोत. त्याआधी आपण हे आपल्या श्री श्री राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊया. हा. पुन्हा कृष्ण कृपामूर्ती श्रील प्रभुपाद ज्यांनी ह्या सुंदर म्हणजे इस्कॉनची स्थापना केली, आपल्यासाठी पुस्तकांचं ट्रान्सलेशन सोप्या भाषेत केलं, त्यांनाही प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. पुन्हा आमचे इस्कॉन मँगलोरचे नामानिष्ठ दास प्रभूजी ज्यांनी हा उपक्रम राबवला आणि ह्या स्लाइड्सच्या माध्यमातून भगवद्गीता शिकवायला सुरू केली ऑनलाईन. ज्याचा खूप लोकांना आणि विनामूल्य, तर ज्याचा खूप लोकांना फायदा झाला, तर त्यांनाही प्रणाम करते. आमच्या आता रेश्मा माताजी ज्या को होस्ट म्हणून म्हणजे तशा माताजी खूप बिझी असतात, पण त्या त्यांच्या व्यस्त ह्याच्यातून येतात आणि आपल्याला रेकॉर्डिंग शेअरिंग, पुन्हा माताजी ऍडमिन पण राहिल्या. असं सगळंच बघितलं त्यांनी. माताजींना पण प्रणाम करूया. आणि आमची मराठीची पूर्ण टीम, पुन्हा आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी यांना प्रणाम करते. ह्यांच्या सहकार्याशिवाय हे होत नाही. हा. आणि अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले, त्यांनाही प्रणाम करते. तुम्ही सगळे म्हणजे इतका पावसाचा हे आहे, सध्या आहे 15 दिवस एवढा पाऊस होतोय, तरी पण तुम्ही वेळात वेळ काढून येता, 18 दिवस सलग आला. नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी त्यातनं फरक पडेल, जाणवेल. गीता ही शेवटी भगवंतांची पवित्र वाणी आहे. हा. तर तुम्हाला सर्वांना पण त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण, प्रणाम पण. आणि मला स्वतःला आमच्या घराच्या जवळ पाणी येतं पुराचं. म्हणजे त्यामुळे ह्या वर्षीचा पाऊस बघून मला स्वतःला खूप काळजी वाटत होती. पाणी आलं घरात तर काय करणार, क्लास कसा घेणार वगैरे. पण भगवंताच्या कृपेने जवळ आलं, पण घरात आलं नाही. ही मी राधाराणी आणि कृष्णांची कृपाच मानते. मला थोडीशी काळजी होती त्याची. झाला आता आपला आज 18वा अध्याय झाला की हा आपला प्रवास सुरू होईल. पण मी कृष्णांकडे नक्कीच त्यांच्या चरणांमध्ये प्रार्थना करते की तुम्ही सगळी भक्तीच्या मार्गावर नक्की अग्रेसर व्हा. हा. कृष्णांशी जोडलेले राहा. तर चालेल. आता आजच्या अध्यायाचं नाव काय आहे? मोक्ष संन्यास योग.
हा. तर पाऊस आलाय मोठा आमच्या इकडे परत. तर आहे ना, हा जो अध्याय आहे आपण मग आता ही त्यागाची पूर्णता बघा, त्याचं नाव काय आहे? त्यागाची पूर्णता. तर आहे ना, पुढची स्लाइड हा माताजी. काल आपण बघा, अर्जुनाने अनधिकृत उपासनेबद्दल चौकशी केली होती, हो की नाही? मग आपण बघितली होती की शास्त्रांमध्ये जे नाही लिहिलेलं, असं अचानक उठून कोण काही करतं, त्यांचं काय होतं? हा. मग कृष्णाने काय सांगितलं होतं? सत्व, रज आणि तम ह्या तीन गुणांनी मनुष्य हा बांधलेला असतो. हा. आणि ते गुण तुमच्या श्रद्धेवर, तुमचं खानपान, तुमचं यज्ञ, तप, दान ह्या सगळ्यावर परिणाम करत असतात. ते कसं ते पण आपण बघितलं. हा. मग आ- आणि मग त्याच्यानंतर ओम तत्सत ह्या शब्दांचा आपण अर्थ पण बघितला. ओम म्हणजे काय आहे? विष्णूंचं ध्वनी प्रतिनिधी आहे. हा. साऊंड रिफ्लेक्शन आहे ते. तर जेव्हा तुम्ही ओमचं गुंजन म्हणजे ओंकारचं हे नीट एखाद्या मार्गदर्शकाखाली कराल तर आणि त्यात प्रगत व्हाल तर ओम आणि विष्णू हे वेगळे नाहीत हे त्यांना जाणवतं. तत् म्हणजे काय? आणि ओम तत्सत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण हे सगळं कृष्णांना अर्पण करत असतो. तत् म्हणजे काय? तर ते जे कार्य जे आपण करणार आहोत, ती क्रिया ही भौतिक नको होऊ दे. हा. तर ती शाश्वत असू जे जी भगवंतांना अर्पण केलेली आहे. आणि सत म्हणजे काय? तर तेच पुन्हा कसं हे जे सगळं केलं हे तुम्हाला अर्पण आहे आणि त्याची फळं ही पण तुम्हाला अर्पण असं. हा. तर ओम तत्सत आपण कुठलंही कार्य जेव्हा करायच्या आधी सुरुवातीला हरिओम तत्सत म्हणावं. हा. हरे कृष्णा म्हटलात तरीही चालेल. पुन्हा ओम मधल्या चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय? ओम मधला म्हणजे कोण आहे? कृष्ण आहे. उ म्हणजे कोण? राधा राणी आहे. आणि म म्हणजे उरलेले सर्व प्राणी म्हणजे जीवात्मा आहेत. हा. तर आपण अशा प्रकारे आणि मग कृष्णाने शेवटी सांगितलं ना की जो शास्त्र विधींना न मानता जो उपासना वेग काही करेल तर ती ना ह्या लोकात फलदायी ठरणार ना, म्हणजे इहलोकात पण नाही आणि परलोकात पण नाही. तिचा काही उपयोग नाही. हा. हे अर्जुनाचं उत्तरही त्याने दिलं. ओके माताजी, पुढची स्लाइड घ्या. आता आजचा आपण हे बघूया अध्याय. हा. तर मग आता अर्जुन झाला 18व्या अध्यायापर्यंत अर्जुन आलेला आहे. त्याच्या प्रश्नानेच या अध्यायाची सुरुवात आहे. पण आता जे कृष्णाने इकडे शेवटी सांगितलं होतं ना की इहलोकात पण फलदायी ठरणार नाही आणि परलोकात पण. मग अर्जुन आता फायनल त्याग म्हणजे काय हे विचारतोय अर्जुन ह्याला. म्हणजे आता त्याला पुन्हा हे नकोय, कुठले प्रश्न नाहीत, काय नाहीत. एकदाच त्याग काय आहे हे समजून घ्यायचंय की ज्यामुळे कृष्णांकडे जायचा मार्ग मोकळा होणार. हा. म्हणजे आता मग इथे कृष्णाने ह्या अध्यायात काय सांगितलंय आपल्याला? कर्मयोगाद्वारे तुम्ही बंधनातून मुक्तता कशी मिळवू शकता. म्हणजे इथे कर्माचं शेवटचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे कृष्णाने. हा. बघूया आपण ते की ते पाच घटक असतात कर्म. एकूण म्हणजे कुठलेही ह्याला ते पाच घटक असल्याशिवाय कोणीही कर्म करू शकत नाही. पुन्हा मग तीन गुण कसं सर्व काही नियंत्रित करतात ते पण बघूया. म्हणजे तुमचं हे जे पाचही घटक आता आपण बघणार हे सगळे तीन गुण कसे हे करत असतात, त्यांच्यावर नियंत्रणात असतात आणि आपण कुठे आहोत ते पण तुम्ही थोडस बघा. मग वर्णाश्रम धर्माचं खरं ध्येय पण बघा. हा. मग त्याच्यानंतर मनमना म्हणजे गोपनीय ज्ञान दिलंय कृष्णाने, ते पण मैंने बघूया. पोंछ के ले लो फिर उसके बाद। हा. माताजींचा काय म्हणाला माताजी? नाही नाही. सॉरी हाँ माता जी, वो ऑन होता, हा. सॉरी। नाही वाचा. हरे कृष्णा।
अर्जुन म्हणाला, हे महाभाहो ऋषिकेश, हे केशनी सुदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर आता इथे आहे ना, कृष्णाला अर्जुन काय म्हणतोय की त्याला त्याग आणि संन्यास ह्याचं तत्व जाणायचंय. मग त्याग म्हणजे काय? तर कर्म फलांचा त्याग. तुम्ही कर्मामधून निवृत्ती घेत नसता, तर तुम्ही फल सगळी कृष्णाला अर्पण करत असता. आणि संन्यास म्हणजे काय असतो? तर तुम्ही असं नाही की सगळं सोडून जा. संन्यास म्हणजे भौतिक कर्मांमधून त्या त्या संन्यास असतो. म्हणजे ज्यातनं तुम्ही म्हणजे तुमची नोकरी वगैरे अशी. पण जी कृष्णाविषयीची जे काय असेल ते ते करतील. म्हणजे त्यासाठीचा अभ्यास करतील, जप करतील, ते ते करतात. पण भौतिक गोष्टींमधून संन्यास घेतात. हा. मग आता इथे कृष्ण दोन गोष्टींना अर्जुन कृष्णाला दोन प्रकारे हाक मारतोय बघा. ऋषिकेश आणि केशीसुदन. ऋषिकेश शब्दाचा अर्थ काय आहे सांगा? तर इंद्रियांचे स्वामी. हम्म. आता इथं आपण बघा, तुम्हाला एखादं काहीतरी कला शिकायची आहे, तुम्हाला नृत्य शिकायचं आहे काहीतरी, तर तुम्ही नृत्यामध्ये जे मास्टर आहेत, हा, त्या नृत्याच्या परीक्षा देऊन वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे क्लासला जाल, किंवा तुम्हाला तबला शिकायचं तर तबल्या वगैरे मध्ये विशारद केलाय अशांकडे जाल ना तुम्ही शिकायला. तसं इथं इंद्रियांवर स्वामित्व म्हणजे इंद्रियांवर कंट्रोल पूर्ण ठेवायला अर्जुनाला हवाय. हं? म्हणून तो त्यांना ऋषिकेश म्हणून हाक मारतोय, की तुम्ही मला हे म्हणजे इंद्रियांवर कंट्रोल कसा ठेवायचा हे शिकवा. अशी एक ती हे आहे. म्हणून ते ऋषिकेश म्हटलेलं आहे की माझ्या इंद्रियांवर पूर्ण ताबा असू दे. आणि केशीसुदन म्हणजे जेव्हा गोकुळात वेगवेगळे असुर कंस पाठवायचा ना ह्याला मारायला कृष्णाला, बाळकृष्णाला, तेव्हा त्याच्यात एक हा केशी नावाचा घोडा आला होता. मोठा, हा, म्हणजे राक्षसी घोडा होता. मग कृष्णाने त्याला मारलं म्हणून कृष्णांना केशी निसूदन म्हणतात. मग अर्जुन ती आठवण करतोय की माझ्या मनात हे ज्या शंका उसळतायत ना, त्या सगळ्या शंका असतात त्या तुम्हाला पूर्ण विश्वास ठेवू देत नाहीत. मग माझ्या मनातल्या ह्या ज्या शंका आहेत ह्यांचं तुम्ही पूर्ण निरसन करा. हं? म्हणूनही तिथे अर्जुन त्यांना केशी निसूदन म्हणून पण हाक मारतोय, की ज्यामुळे मी एकदम शुद्ध मनाने भक्ती मार्गावर जाईन पुढे. आणि हा ज्ञान योगातला आपला हा शेवटचा अध्याय आहे. तर इथे पुन्हा कृष्ण सगळं ते स्थितप्रज्ञ मुनींच्या हे कसे होते. स्थितप्रज्ञ मुनी असतात ज्यांचा त्यांच्या इंद्रियांवर पूर्ण ताबा असतो. ते सुखाने आनंदित होत नाहीत, दुःखाने विचलित पण होत नाहीत, हो की नाही? तशाच मार्गावर आपल्याला जायचंय. हा का माहित आहे? भक्तियोग जरी आलाय आपल्याकडे म्हणजे पूर्ण नाहीच, पण भक्ती जरी आपण चालायला सुरू केलं तरी ह्या ज्ञान योग असल्याशिवाय ती टिकून राहणार नाही. हा. म्हणजे ही माया आपल्याला खूप सांगितलंय कृष्णाने ना, सत्व, रज आणि तम ह्या तीन गुणांविषयी आताही आपण बोलणार. तर ते सगळं माहीत असेल तर आपली भक्तीची जे बीज आहे ते सुरक्षित राहणार, आणि हळूहळू त्याची भक्ती लता आणि मग त्याचा भक्ती वृक्ष होईल. हं. आता वाचा माताजी. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारित, एक मिनिट पुढे केले का खूप मी? आम्हाला दिसतंय आधारलेल्या कर्मांचा त्याग. कर्माचा त्याग आला विद्वजन संन्यास असे म्हणतात, आणि सर्व कार्याच्या फलाचा त्या करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. हा, म्हणजे इथे बघा, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांचा त्याग, हा, ह्याला विद्वजन संन्यास. मी तुम्हाला मगाशी म्हंटल ना, संन्यास म्हणजे काय? तर भौतिक सुखांच्या इच्छा आपल्या पूर्ण करण्याच्या सगळ्यामधून निवृत्ती घेतात ते. आणि सर्व कर्मांच्या फलांचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग म्हणतात. इथे कृष्ण काय सांगतायत आपल्याला काय करायचंय? तर आपल्या कर्म फलांचा त्याग करायचा आहे. ज्यामुळे आपल्याला त्यांची बंधनं लागत नाही.
हा, तर त्याला बुद्धिमान लोक त्याग असं म्हणतात. जेव्हा आपण कर्म फलांचा त्याग करतो निष्काम भावनेने, कृष्ण भावना, कर्म विकर्म आणि अकर्म, मग आपण अकर्म कृष्ण भावना भावित कर्माशी स्वतःला जोडून घेतो. हम्म. हा घ्या माताजी पुढची slide. वाचा माताजी. हरे कृष्ण. काही विद्वजन घोषित करतात की सर्व प्रकारचे सकाम कर्मांना दोष संपूर्ण समजून त्यागले पाहिजे. परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ, दान दान आणि तप या अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. हरे कृष्ण. आता बघा, काही जण म्हणतात की सकाम कर्मांना म्हणजे हे सगळं पृथ्वी मिथ्या आहे इथलं सगळं आणि ह्या सगळ्याचा त्याग करा, असे काही जण म्हणतात. पण कृष्ण इथे काय सांगतायत बघा, पण इतर विचारवंतांचं म्हणणं आहे की यज्ञ, तप आणि दान ह्या 3 कर्मांचा कधीही त्याग करू नये. आपण 4थ्या अध्यायात पाहिलेलं होतं की यज्ञ, तप आणि दान हे ज्ञानात स्थित असणाऱ्या योगींना सुद्धा पवित्र करतात. हा, मग ते मग जर का त्यांचे चित्त शुद्धीसाठी त्यांना यज्ञ, तप आणि दानाची गरज आहे, तर आपल्याला का गरज नाहीये? आपल्यालाही कधीच आपण यज्ञ, तप आणि दान ह्याचा हे करायचा नाही. हा, आणि हा फक्त कसं असतं, ह्याच्या कर्म फलांचा त्याग करावा आपण. आणि कलियुगाचा यज्ञ कुठला आहे? हा, तर हरिनाम जप. आता आपण बरेचदा बघितलेलं आहे कलियुगाचा धर्म कोणता आहे, तोच कलियुगाचा यज्ञ आहे, हरिनाम जप. तर आपण आहे ना कारण न देता जप करावा, की हे आपला धर्म आहे, माझं कर्तव्य आहे, म्हणून आपण तो जप करायला पाहिजे. त्यामुळे आपली पण चित्त शुद्धी होणार. हा, आणि ते म्हणजे यांनी सांगितलंय ना कृष्णाने, कधीही त्याचा तुम्ही त्याग करू नका. हम्म. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. यज्ञदान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञोदान तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञदान तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ती कर्मे केली पाहिजेत. यज्ञदान आणि ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. हरे कृष्णा. हा बघा, यज्ञ, तप आणि दान यांचा कधी कर्म म्हणजे ह्याचा तुम्ही त्याग नाही करू शकत. हा, तर ही महात्म्यांना पण पवित्र करतात. आताच मग तेच सांगत होते, आपण 4थ्या अध्यायात पण हे बघितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तर ती चित्तशुद्धीसाठी हवीच. आता इथं ही गोष्ट आहे, ही तुम्ही रामायणामध्ये तुलसीदासांचं जे रामायण आहे ना, रामचरित मानस, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट खूप विस्तृतपणे सांगितलेली आहे बघा. ही सतीची, आणि मग त्याच्यानंतर हिमालयांच्या पोटी पार्वती म्हणून येत आहे सती माता. तर ही खूप विस्तृतपणे गोष्ट सांगितलेली आहे. तर ही इथे त्यातला हा प्रसंग आहे. कसं आहे माहित आहे, हे जे दक्ष प्रजापती असतात त्यांचा एकदा म्हणजे एक सभा असते, तेव्हा शिव म्हणजे शंकर, ब्रह्मा असे सगळे असतात त्या सभेमध्ये आणि दक्ष प्रजापती येतात. तेव्हा सगळे उठून उभे राहतात. पण काही कारणास्तव, आता कारण असं काय नाहीये तिथे, शिवजी उठून उभे राहत नाहीत म्हणजे सन्मान देण्यासाठी. मग त्यावरून भर सभेमध्ये दक्ष त्यांचा खूप अपमान वगैरे करतो. आणि तत्वतः बघाल तर शंकर हे खूप वरिष्ठ आहेत, म्हणजे दक्ष प्रजापतींची आणि त्यांची काही तुलनाच नाही. तत्वतः बघाल तर शंकर हे खूप वरिष्ठ आहेत त्यांच्यापेक्षा, पण तरीही तो राग मनात धरून ते त्याच भर सभेत खूप बडबडतात. आणि शंकर ते शिवजीत आहेत, ते म्हणजे शांत, करुणा, म्हणजे भोळा शंकर तर आहेतच आणि करुणावतारम आहेत ना ते. ते काही नाही. मग ते मुख्य म्हणजे बघा, पत्नीला पण येऊन याविषयी काही सांगत नाहीत. मग त्याच्यानंतर ना हा एका यज्ञाचं आयोजन करतो. यज्ञ कशासाठी असतो? तर फक्त आणि फक्त शंकरांना कमी लेखण्यासाठी. तर आपण काय शिकलोय की कुठल्याही यज्ञाचं ध्येय काय असायला हवं? तर ते कोणतंही कर्म जे तुम्ही विष्णून प्रित्यर्थ करता, तो असतो यज्ञ. तर इथं ध्येय काय होतं?
तर शंकरांना कमी लेखणे. मग मोठं आयोजन असतं. मग सती असते उभी कैलासावर, बघते अचानक आकाशात खूप विमानं दिसत असतात. मग ती कोणाला तरी विचारते, तर म्हणतात तुमच्याच तर दक्ष प्रजापतींच्या घरी मोठा यज्ञ आहे, आमंत्रण दिलंय म्हणून आम्ही निघालोय. गोष्ट खूप मोठी आहे. मग ती जाते तिथे. मग शंकरांना म्हणत असते की तुम्ही पण चला, माहेरी जायला आमंत्रण नको. तर शंकरांनी खूप छान सांगितलंय. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला ना खूप छान छान शिकवतात. शंकर सांगतात की हे बघ सती, माहेरी गुरूंकडे जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसते. पण कधी जेव्हा आमंत्रण चुकून द्यायचं राहिलंय, मुद्दाम दिलेलं नसतं, तेव्हा जायचं नाही. पण ती ते काय ऐकत नाही आणि ती जाणारच म्हणून हट्ट करते. मग ते म्हणतात नंदीला घे आणि तू जा, मी येणार नाही. मग सती तिथे जाते आणि एवढं मोठं आयोजन बघून ती हैराण होते की आपल्याला आपले वडील आमंत्रण द्यायला कसे बरं विसरले असतील. सगळ्या बहिणी वगैरे आलेल्या असतात आणि सतीकडे कोणही बघत नाही ना, तिच्याशी कोण बोलत. आणि ती तिथे बघते यज्ञाच्या इथे ब्रह्मा आणि विष्णूंचं हे असतं, म्हणजे आसन ठेवलेलं असतं, पण शिवजींसाठी ठेवलेलं नसतं. आणि तो सगळा मग तिची आईला विचारते. ती आई सगळं खरं खरं सांगते की असं भर सभेत बोलले वगैरे. ते सगळं ऐकल्यावर सतीला आपल्या पतीचा तो अपमान सहन होत नाही आणि योग अग्नीमध्ये सती स्वतःला संपवून घेते. आणि त्याच्या आधी ती सगळ्यांना सांगते की तुम्हाला ह्या सगळ्याचं फळ नक्कीच मिळेल म्हणून. मग ते जेव्हा शंकरांना कळतं, शंकर खूप हे होतात, क्रोध होतो. मग ते वीरभद्र प्रकट होतो आणि सगळं तुम्हाला माहित आहे. मग ह्याचं डोकं छाटतात, दक्ष प्रजापतीचं. मग ते सगळं होतं, विध्वंस होतो. मग आहे ना, ब्रह्मा काय सांगतात शंकरांना की तुम्ही शांत व्हा आणि हा यज्ञ आहे, हा आता पुरा तर करायला पाहिजे, एकदा सुरू केलाय म्हटलं. मग शिवजी ती साईडला म्हणजे कुठे त्यांना एक बकरा दिसतो, त्या बकऱ्याचं डोकं अ, ह्याला लावतात, दक्ष प्रजापतींना, आणि जिवंत कर. म्हणजे जिवंत केल्यावर तो मग त्याला पश्चाताप होतो, हे आपण काय केलं. मग इथे ना प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की आपण तो 15.15वा श्लोक बघितलेला होता, ज्यामध्ये कृष्ण काय म्हणतात, थांबा मी तुम्हाला एक मिनिटात तो श्लोक सांगते. तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलेलं की वेद सर्वस्य चाहुर्दी सन्निविष्टो सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृति ज्ञान अपमोहन च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेह चाहम. हा बा आहे. आता ट्रान्सलेशन आहे का. मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहे. माझ्यापासूनच स्मृती ज्ञान विस्मृती होतात आणि वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मीच वेदांतांचा संकलक आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. तर आहे ना, इथे प्रभुपाद स्वामी म्हणतात की आता त्याचं डोकं कापलेलं होतं. मग आपण काय म्हणतो, सगळं मेंदूमध्ये असतं हे. मग त्याला बकऱ्याचं डोकं जोडल्यावर त्याच्या सगळं व्यवस्थित लक्षात असतं. तो त्याला मग हे कसं. तर आणि इथे कृष्ण म्हणतायत ना, मी सर्वांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान विस्मृती होतात, म्हणजे हृदयामधून. मग तर हे सायंटिस्ट साठी म्हणतात संशोधनाचा विषय आहे, बघा तुम्ही. मग त्याच्यानंतर मग हा दक्ष प्रजापती असतात ना, ते तो यज्ञ पूर्ण करतात. मग काशीला जातात आणि पुढे ओम नमः शिवायचा जप सुरू करतात. कारण हे तर घ्यायला हवं ना, जे कृत्य केलंय त्याचं म्हणजे पश्चाताप किंवा काय ते घ्यायला पाहिजे ना, म्हणून उरलेलं प्रायश्चित. पूर्ण. हा, प्रायश्चित्त. त्यामुळे मग उरलेलं पूर्ण जीवन. तर आहे ना, तुम्ही हे ह्यातनं बघा की यज्ञ हा त्यांना तो पुरा करावा लागला. आणि यज्ञ कुठल्याही, आपण यज्ञ म्हणजे काय, हरिनाम जप. आणि तो करताना आहे ना, आपण व्यवहार म्हणून करू नये. तर तो आनंदासाठी करावा, कुणाच्या, कृष्णांच्या आणि स्वतःच्या. त्यामुळे आणि यज्ञ, तुम्ही हरिनाम जप जेव्हा करता तेव्हा नामाचे स्वतःवर होणारे चांगले परिणाम तुम्ही अनुभवू शकता. त्यामुळे तो कृष्णांसाठी म्हणून करावा. त्यामध्ये असं नाही की कोणाला माझ्या इतक्या माळा झाल्या म्हणून डिक्लेअर करणे वगैरे असं ध्येय असता नाही. तर फक्त भक्ती, कृष्णांची सेवा हा भाव असायला हवा. हम्म. घ्या माताजी पुढची slide. हरे पुढची स्लाइड घ्या. कृष्ण.
ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षा विना केले आहेत. हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे. हरे कृष्णा. हा, मग आता कृष्ण इथे काय सांगतायत, तुम्ही जेव्हा ही कर्म करताय, हा, तेव्हा ही यज्ञ तप दान हे कसं करायला पाहिजे, तर तुम्ही कोणत्याही प्रकारची आसक्ती आणि फळाच्या अपेक्षेविना करायला पाहिजे, कर्तव्य बुद्धीने. आता इथे स्लाइडला दाखवलंय बघा, आणि हे कृष्णांचं अंतिम मत आहे. हा, ही त्यागाची परिपूर्णता आहे हा अध्याय म्हणजे. तर आपण जीवनातच हे तत्व जोडून घ्यायला शिकायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही बघा, जीवन हलकं हलकं वाटायला लागेल तुम्हाला. असं नाहीये की तुम्ही कर्म म्हणजे फळाच्या अपेक्षेविना करताय म्हणजे तुमच्याकडनं तुमचं काय कुणी काढून घेतंय का. तुम्ही जरा एखादा स्टडी करताय, एखाद्या स्पर्धेत भाग घेतलाय, तर मला फळाची अपेक्षा नाही म्हणून तुमचं मटेरियल हरवलं का कुठं काय. तर तसं नाही, उलट तुम्ही टेन्शन फ्री, विदाऊट एनी प्रेशर तुम्ही परफॉर्म करू शकता बघा. हा, आणि इथे ही मुलं आहेत बघा, ते छोटस बकरीचं पिल्लू त्या ह्याच्यात सापडलेलं, कशात, ते पाण्याच्या धारेत. तर ते बघा, ते दोघांनी मिळून त्याला बाहेर काढलं. हा, तर ते म्हणजे मदतीची भावना, की कोणतरी त्रासामध्ये आहे आणि मी त्याला मदत करू शकतो, तर ते ते करतायत. हा, घ्या माताजी, म्हणजे ह्यामध्ये त्यांची कुठली अपेक्षा नाहीये, त्याला मदत करणं हाच हेतू आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. मग आता बघा, हे सत्व रज आणि तम हे गुण जे असतात ना, त्याप्रमाणे हे साधारण हे दाखवलेले आहेत त्यांनी. काय सांगा, अ, हा चार्ट आहे. हा जो सातवा आहे ना, हे अज्ञान आहे, म्हणजे तमोगुणातले लोकांचा हा त्याग आहे. हा कसे, हे तमोगुण म्हणजे अज्ञानच असतो. त्यांच्या विहित कर्तव्यांविषयी त्यांना काहीही पडलेलं नसतं. हा, त्यामुळे ते पूर्ण जे काय करतात ते अज्ञानातच असतात. मग जेव्हा रजोगुणाकडे येतो, तो कर्तव्य करताना काय विचार करत असतो माहित आहे, ह्यातनं माझा फायदा काय आहे. हा, माझा फायदा असेल तर मी करेन, असं. म्हणजे फळाशी खूप बांधील असतात ना ती. मग त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये फायदा दिसला तर त्यांना त्याची आवडच होईल आणि ते करतील. हं? आणि जो सत्वगुणात असतो, तो कर्तव्यासाठी ही हे करेल. कर्म हा आहे माझं कर्तव्य आहे म्हणून. आणि त्यांच्यामध्ये हा चांगुलपणा हा गुण असतो. ते त्याला मला हे आवडतंय की नाही असा विचार करत नाही, तर हे माझं कर्तव्य आहे, मी एखाद्याला मदत करणं, म्हणून ते करतील. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. श्री कृष्ण. हे महाभाऊ अर्जुन, वेदांत यानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची 5 कारणे आहेत. ती कारणे माझ्याकडून समजून घे. कर्माचे स्थान, शरीराकरता विभिन्न इंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न, शेवटी परमात्मा, ही 5 कारणे आहेत. हरे कृष्णा. कृष्ण काय सांगतायत इथे बघा, 5 घटक आहेत. हे 5 घटकांशिवाय कुठलंही कर्म तुम्ही करू शकत नाही. म्हणजे एक स्थान पाहिजे ते कर्म करायसाठी. आता इथे ही कपडे विक्री करणारी स्त्री दाखवली आहे. तर तिचं दुकान मुख्य म्हणजे पाहिजे, जिथे ती कपडे विकते. मग नंतर कोण पाहिजे, कर्ता पाहिजे. हा, कर्ता हवा, म्हणजे ती स्त्री स्वतः जी ती कपडे विकते. हा, मग त्याच्यानंतर कोण हवं, विभिन्न इंद्रिये. मग इंद्रिये म्हणजे ती तोंडाने सांगतेय लोकांना, हे माझ्याकडे हे आहे, आलेल्या गिराईकांना. आणि वेगवेगळे हाताने वगैरे वर चढून वेगवेगळे ड्रेस मटेरियल वगैरे दाखवेल, की बघा माझ्याकडे हे आहेत. त्यामुळे विभिन्न इंद्रिय हवीत आपल्याला. ओके. मग हे सगळं दिलं तरी तुमचे प्रयत्न हवे. परमात्मा बघत असतात तुमचे प्रयत्न आहेत की नाही. मग प्रयत्न कसे असतात बघायचे, करायचे. मग आता ती कसे करेल, जरा स्टडी करेल की कुठल्या मार्केटमधून होलसेल मी जाऊन माल आणू, मग तो मला इथे थोडा म्हणजे मला तिकडे स्वस्त मिळेल, आणि मग मी इथे व्यवस्थित, आणि नवीन डिझाईन्स कुठे असतील बाकीच्यांपेक्षा लेटेस्ट,
वगैरे असे म्हणजे सर्व तो प्रयत्न करेल, ऍडव्हर्टाईज करेल, थोडी सांगेल की मी एवढे तुम्ही दोन एकदम घेतलात तर मी तुम्हाला 5% 10% सूटही देऊ शकते. असे म्हणजे अनेक प्रकारचे प्रयत्न. आणि हे सगळं असून सुद्धा म्हणजे तुम्ही जर का असं म्हणाल की हे सगळं म्हणजे परमात्म्याची शेवटी परवानगी असावी लागते. तर जर का तुम्ही असं म्हटलात की 20-20% हे सगळं आहे. तर तसं नाही 99.99% जरी हे उरलेलं 4 असलं तरी परमात्म्याची हे असावी लागते परवानगी. त्याशिवाय ना कुठलंही कर्म होत नाही. हां, तुमच्या हृदयातल्या परमात्म्याची परवानगी असेल तर कुठलंही कर्म तुम्ही करू शकता. आता हे कृष्णाने इथे सांगितलेलं आहे. आता इथे साइडला कन्स्ट्रक्शन साइट दाखवली आहे. कन्स्ट्रक्शन साइटमध्ये पण तसंच तुम्हाला आधी जिथे एखादी बिल्डिंग उभी करायची असेल ती जागा हवी. मग विविध प्रकारचे करते म्हणजे इंजिनियर, आर्किटेक्ट आणि सगळा लागणारा म्हणजे बाकीची कामं म्हणजे मजूर हवे ना, बांधकाम करणारे वगैरे ते हवे. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे प्रयत्न हवेत. तो सगळा माल आणायला हवा, प्लॅन बनवायला हवे, त्याला लागणारे लायसन्स काढायला हवी, असं सगळं. मग याच्यानंतर पण शेवटी परमात्मा असतो. तुम्ही बघाल पण कधी कधी खूप काही मजले बरेच मजले होऊन वगैरे पण ती बांधकामं अपुरीच वगैरे पडलेली असतात. तर शेवटी कुठे ना कुठेतरी प्रत्येक हे व्हायला परमात्म्याची परवानगी असावी लागते. मग आता इथे तुम्ही म्हणाल की वाईट कर्म करणाऱ्यांचं काय? तर वाईट कर्म करणाऱ्यांचं सुद्धा आपण शिकलेलो आहे की परमात्म्याने परवानगी दिली तरीही ते अचिंत्य भेदाभेद तत्व आपण बघितलेलो आहे ना, ते कर्मबंधनात बांधले जात नाहीत. का? तर त्यांना कशामध्येही आसक्ती नाही. परम वैराग्य आहे त्यांच्याकडे. त्यामुळे तुम्ही चा वापर करून जेव्हा वाईट कर्म करत असाल, तर त्याची फळं आत्ताच आपण बघतोच आहे. तर ते कुठल्या फळांसाठी करतायत ते त्याची फळं ही तुम्हालाच भोगायची. हं? त्यामुळे ते कुठल्याही कर्माने बद्ध होत नाहीत. हा पण हे मात्र की हे 5 घटक असल्या कारण इथे विचार करा ना ज्या शरीराने तुम्ही हे कर्म करताय ते कुणी दिलंय कृष्णाने दिलंय इंद्रियांचे स्वामी ते आहेत आता इवन जठराग्नी वगैरे पण कृष्ण आहेत ते बघितलं ही जी संसाधनं आपण वापरतो हम्म पृथ्वीतून ती पृथ्वी कोणी निर्माण केली आपण नाही निर्माण केलेली हे श्वास घेतो ही हवा कोणी दिली त्यामुळे हे सगळं त्यांचं आहे घ्या माताजी आणि कुठेतरी आपल्याला ही भावना आता 18व्या अध्यायामध्ये आलोय तर ही भावना नक्कीच यायला पाहिजे की कुठेतरी थोडासा वेळ काढून आपण हे कृष्णांसाठी पण काहीतरी त्यातनं करायला बघू ओके? हे तर आहेच हे सगळं तात्विक आहे पण घ्या माताजी पुढची स्लाइड हा हे ती कन्स्ट्रक्शन साईट दाखवली होती हरे कृष्ण. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव करत आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. हरे कृष्ण. हा मग जेव्हा आता आपल्या आजूबाजूला तर सगळी असेच दिसणार तुम्हाला की ज्यांना वाटतं की मीच एकमेव करताय म्हणजे हे मी घर बांधलं माझं अ ही कार मी घेतली अशा टाईप ना सगळ्यांना असंच वाटतं पण कृष्ण काय म्हणतायत बघा की ज्यांना वाटतं की हे ते एकमेवच त्यांनीच हे सगळं केलंय ह्या 5 कारणांचा विचार ते करत नाहीयेत ही इंद्रिय कोणी दिली जे शरीर तुम्ही वापरताय ते कोणी दिलं पुन्हा हे जे तुमची स्थानांवर कर्तव्य कर्म करताय ती स्थानं कोणी दिली आहेत तुम्ही येताना घेऊन तर आलेलं नाही मग हे सगळं यथार्थ रूपात जो विचार नाही ना करू शकत त्याला कृष्ण मूर्ख म्हणतायत बघा की मी केलं म्हणजे मी करता मी भोगता असं ओके माताजी यथार्थ म्हणजे काय हो? यथार्थ म्हणजे ऍज इट इज जसं आहे तसं ती ज्ञानाने येते आपल्याला दृष्टी म्हणून आपल्या भगवद्गीतेवर पण लिहिलेलं आहे ना यथार्थ रूपात म्हणजे मराठीमध्ये जशी आहे तशी बरोबर. घ्या थँक्यू. मग हा घ्या माताजी पुढची स्लाइड आता ना पुढे काय सांगितलंय बघा की वाचा माताजी हरे कृष्ण. न्याय
नेय आणि नाता ही तीन कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत. इंद्रिय, कर्म आणि कर्ता हे तीन कर्माचे घटक आहेत. हरे कृष्णा. आता ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही तीन कर्माला प्रेरणा देणारी हे आहे. म्हणजे तुम्हाला कर्म करायला प्रेरणा काय देत असतं, तर ह्या तीन गोष्टी. हा, आणि इंद्रिये, कर्म आणि कर्ता हे कर्माचे तीन घटक आहेत. मग ह्या आता इथे बास्केटबॉलचं उदाहरण दिलंय त्यांनी, तर त्याला हे ज्ञान हवं आधी, की मला म्हणजे बास्केटबॉल बॉल विषयी त्याला ज्ञान हवं. मग थांबा म्हणजे सांगते. ज्ञेय म्हणजे काय, जाणण्याचा विषय. ज्ञाता म्हणजे काय, जाणणारा. हा, तर आपल्याला ही प्रेरणा देत असतात, की आता इथे ह्याला काय माहित असायला ज्ञेय, आता ह्याला ज्ञाता हा बॉल आहे म्हणजे प्लेयर आहे. हा, ज्ञान त्याचं बास्केटबॉल खेळता येणं हे त्याचं ज्ञान आहे. आणि ज्ञेय काय आहे, मला गोल करायचा आहे, मला ही मॅच जिंकायची आहे. हे ज्या तीन गोष्टी असतात ह्या तुम्हाला कर्माला प्रेरणा देत असतात. मग तो करता म्हणजे तो स्वतः करता, त्याची इंद्रिय मिळून तो मॅच खेळेल, हे त्याचं कर्म तो करेल. पण प्रेरणा कशातून मिळणार त्याला, ह्या तीन गोष्टींमधून. मग इथे आपण पण आहे ना, ज्ञानाच्या नजरेने बघायला सुरू करायचं. जेव्हा आपल्याला पण मग कर्मफलांचा त्याग करून जीवन जगायची प्रेरणा नक्की मिळत राहणार. आपण पण ती ज्ञानाची दृष्टी आणायचा प्रयत्न करायचा. घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे तो विद्वान जे आपण आहे पुढे बघूच, ते ज्ञानी कशा दृष्टीने सगळ्यांच्या हृदयामधले भगवंत बघतात, ते त्यांचे शरीर बघत नाहीत तसं. आता इथून पुढे ना जे आपण बघणार त्याच्यामध्ये तुम्ही 1, 2, 3 असं रेट करा स्वतःला, आणि तुम्ही कशात आहात बघा. 3 म्हणजे सगळ्यात चांगलं, 1 म्हणजे कमी. बघूया आता स्वमूल्यांकन खेळ. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्णा. हरे कृष्णा. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित तीन प्रकारचे ज्ञान, ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. ते ज्ञान ज्याद्वारे प्रत्येक भिन्न शरीरात भिन्न प्रकारचे जिवंत अस्तित्व आहे, ते आपणास समजले पाहिजे की आपण उत्कटतेने स्थितीत असणे आवश्यक आहे. आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो, त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही. व जे अतिशय अल्प असते त्या त्या ध्यान आला तमोगुणी त्याला तमोगुणी ज्ञान असे म्हणतात. हरे कृष्णा. नाही, जरा टायपिंग एरर आहे, म्हणजे हे नाही झालेलं ट्रान्सलेट नीट. ठीक आहे, असू दे, मी सांगते तुम्हाला. तर उदाहरणच घेऊन सांगते की हे तमोगुणी काय, ते हा मग इकडे आपण सत्वगुणातून बघूया. ते ज्ञान म्हणजे इथे कृष्ण काय म्हणतात, ते ज्ञान सात्विक आहे. जे कुठलं, ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक ज्ञान समज. हे आपल्याला एवढंच बास आहे समजणं. मग आता तुम्हाला आळलं ना, ते म्हणजे अनंत प्रकारे विभागलेल्या सगळ्या जीवांमध्ये ते काय बघतायत, तर त्यांच्या हृदयातला परमात्मा. हे खरं सात्विक ज्ञान आहे. ते बघतानाच ते आपण ज्ञानी मनुष्याचं बघितलं होतं ना, तो एक हत्ती, एक कुत्रा, एक गाय, एक चांडाळ, एक ब्राह्मण, ह्या सगळ्यांना ते समस्तरावर बघतात. ते त्यांचे शरीर नाही बघत. ते काय बघतात, तर ते त्यांचं हृदयातला परमात्मा बघतात. तुम्हाला मला संतांची नावं सांगा, हे वाचल्यावर कुठले कुठले संत आठवले सांगा. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराज. निवृत्ती नामदेव महाराज. का आठवले? कारण ते
जे- ती गोष्ट आहे आ, ना, नामदेव का भाकरी हे करत असतात, हा भाकरीच खात असतात, तेव्हा कुत्रा येतो, भाकरी पळवून नेतो. तेव्हा हा नामदेव सगळं तूप घे म्हणून मागे धावतात, की ते खाताना कोरडी तुला घशाला हे होईल. आता एकनाथ, तो गोदावरीच्या इथे कुत्रा पाण्याशिवाय तडफडत असतो असा, तर हातातलं गंगाजल त्याला देऊन टाकतात. ते पण अ, असं ज्ञानेश्वरांनी पण म्हणजे भिंत नाही, ज्ञानेश्वरांनी अ, वेदमुखात ह्याच्यातून वधवून घेतले होते ना, रेड्या करून, असे म्हशी म्हणजे हा रेड्याकडून म्हणजे ही लोक ही म्हणजे ती लोक हरिमुखे उच्च स्तरावर असतात, की ती काय बघतात, की प्रत्येकाच्या शरीरामधल्या हृदयस्थ परमात्म्याला, हे ज्ञान सात्विक ज्ञान आहे. मग काय, मग त्याच्या पुढे राजसिक. आता राजसिक असलं की ते कसे असतात, म्हणजे भिन्न शरीरात म्हणजे भिन्न भिन्न जीवांचं, म्हणजे वरच्या शरीराप्रमाणे तुलना करून त्यांचं वागणं असतं. आणि जे तमोगुणात असतात ना, ते म्हणजे ते ज्ञानात नसतातच. ते कशालाच म्हणजे कुठलंच काही करण्याला हेच देत नाहीत महत्व. त्यांचं ज्ञान एकच असतं शरीराविषयीचं. जागं झालं रे झालं. म्हणजे प्राणी आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? आहार, निद्रा, भय, मैथून, ह्या 4 गोष्टी प्राणीही करतात, आपणही करतो. हम्म. आहार, निद्रा, निद्रा, भय आणि मैथून. म्हणजे आपणही अन्न खातो, झोपतो, आपल्यालाही भीती वाटते, आपणही मुलं जन्माला घालतो, ती 4 एकदम व्यवस्थित करतात. हा, आपल्यामध्ये फरक काय आहे? आपण जिज्ञासा करू शकतो. आपण भक्तीने जोडून घेऊ शकतो. ती जिज्ञासा तेवढा प्रगत मेंदू नाही, पण हे जे तमोगुणात असतात ते ह्या 4शीच जोडलेले असतात, बाकी कशाशी त्यांचं काही देणं घेणं नसतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. मग हे 3 प्रकारचं ज्ञान झालं. हरे आता कृष्ण. ह्या ऍक्च्युली क्रिया नाही आहेत तिथे. थांबा हा माताजी, तुम्हाला कर्म म्हणायचंय तिथे. कर्म, भौतिक स्वरूपाची ही 3 कर्म. जे कर्म नेमलेले जे कर्म नेमलेले आहे आसक्तीशिवाय केले जाते, जे राग द्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. परंतु फल आशेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे जे मी त्या अहंकार युक्त बुद्धीने केले जाते, ते रजोगुणी कर्म. जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशाची अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्याला क्लेश देण्याकरता केले जाते, त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. हरे कृष्णा. हा, आता इथे कर्माविषयी आपण खूप बघितलेलं आहे. सात्विक म्हणजे काय, तर कुणाविषयी राग द्वेष न ठेवता, कर्मफलाची अपेक्षा न करता, जे तुमचे जे कर्तव्य आहे ते तुम्ही शांतपणे करताय आणि त्याची फळं कृष्णांना अर्पण करताय, हे सात्विक कर्म झालं. हा, रजोगुणी असतो ना, तो प्रत्येक कर्मामध्ये फळ ह्यातनं माझा फायदा काय एवढं तो बघत असतो. हा, मग त्याशिवाय त्याला ते कर्म तो करत नाही. त्याला त्यामध्ये आसक्ती असते, मग त्याच्यामध्ये पैशाचे असेल, कसलाही असेल, पण फळाचा विचार असतो, ते रजोगुणी कर्म. आणि हे तमोगुणी म्हणजे ना, तुम्ही गरीब आहे एखादा, तरी पण गुंडागर्दी करून त्याच्याकडचे पैसे लुटताय, किंवा तुम्ही एखादं काम करायला तुमच्या हातात अधिकार आहे म्हणून तुम्ही काम करायला त्याच्याकडून हे हे घेतात नाही काही, पैसे घेऊन काम करताय. हा, म्हणजे ह्या सगळ्या हे तमोगुणी कर्म झालं. दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याची लुबाडणूक, थोडक्यात तुम्ही आहात एका अशा पोझिशन मध्ये की ज्यामुळे तुम्ही हे करू शकताय, तर ते अधिकार वापरायचे आणि दुसऱ्याला असं त्रास द्यायचा, हे सगळं तमोगुणी कर्म. आणि ह्या कर्मांमुळे तुम्ही नेहमी अधपतनाकडेच जाणार. घ्या माताजी पुढचे हे घ्या माताजी. हरे कृष्णा. जो मनुष्य प्राकृतिक गुणाचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चय आणि उत्साहाने यश अपयश यामुळे विचलित न होता आपले कर्म करतो, त्याला सात्विक करता असे म्हटले जाते. जो करता कर्म आणि कर्मफल प्राप्ती आसक्त होऊन फळांना बघू इच्छितो, जो लोभी थांबा हा मीच वाचते. हा, 18 पॉइंट
हे ना नाहीये, हे शेवटच्या अध्यायात असंच आहे. जो करता कर्म आणि कर्मफळांप्रती आसक्त होऊन फळे भोगू इच्छितो आणि जो लोभी, ईर्ष्याळू, अपवित्र तथा सुखदुःखांमुळे विचलित होणारा असतो त्याला रजोगुणी कर्ता म्हणतात. जो कर्ता नेहमी शास्त्रांविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्याचा अपमान करण्यात चतुर असतो, जो आळशी, सदैव खिन्न, काम करताना चालढकल करणारा असतो त्याला तमोगुणी कर्ता म्हणतात. तर हेही आपण बरेचदा सगळं बघितलेलं आहे की सत्वगुणातला कर्ता कसा असतो बघा, तो मिथ्या अहंकाराविना असतो, की त्याने जाणलेला असतो की त्यातला अहंकार असला तर एकच असतो की मी नित्य कृष्णाचा दास आहे. म्हणजे जीवेर स्वभाव नित्य कृष्णेर दास. म्हणजे त्याने जाणलेलं असतं की मी नित्य विष्णूंचा म्हणेल, रामांचा म्हणेल, पण ह्यांचा मी नित्य दास आहे. हनुमान, तुम्ही नेहमी त्यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवं. हा, तर तो तसा असतो, तो करता असतो, त्याला सात्विक म्हणायचं. त्याच्यानंतर पुन्हा इथं फळांचं आहे बघा, जो करता कर्म आणि कर्मफळांप्रती आसक्त होऊन मला फळं भोगायला मिळाली पाहिजेत बाबा. आता पत्रिका आली आहे, आमंत्रण कुणाचं आहे ते म्हणजे त्यांची मी आता इतकं रुपयाचं पाकिट केलंय तर मग तिथे जेवण असणार ना, तशा टाईप इथपासून म्हणजे सगळं फळांशी निगडीत असतं त्याचं. आणि हे पण असते, ती येणारी आमच्याकडे येतील तेव्हा तेवढं पाकिट आम्हाला पण करतील ना, अशा. हे छोटस उदाहरण सतत फळांमध्ये आसक्त. आणि हे जे असतात हे तमोगुणी, ते तुम्हाला सांगितलं ना, ते अज्ञानातच असतात. त्यांचं वागणं दुसऱ्यांना त्रास देणे, अपमान करणारं बोलणं, आळशी, असे हे करते असतात. स्वतःवरच्या असतील त्यांच्यावर काहीतरी जबाबदारी वेळेत अजिबात पार पाडणार नाहीत. माणसं ताटकळत वाट बघत बसलीत तरी झोपून राहतील वगैरे असेल. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता आपण बुद्धी बघूया. 3 गुणांनुसार बुद्धी आणि निश्चय कसे असतात. पुढची घेतली काय पुढची स्लाईड? हा, आता हे पार्थ आहे वाटतं व्यवस्थित. हरे वाचा माता. कृष्ण. हे पाठ या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि सहकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय. हे पाठ जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि सहकार्य यामधील भेद जाणू शकत नाही ती राजसी बुद्धी होय. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्ध धर्माला व धर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. हरे कृष्णा. इथे की नाही आधी तामसीचं सांगते, आता ते गोंधळ वाटलं. हे तामसी असतात ना, ते म्हणजे धर्माला अधर्म आणि अधर्माला धर्म समजतात असं. म्हणजे जे धर्माच्या विरुद्ध आहे तसेच ते वागणार. ते ती बुद्धी कशी तामसी. आता इकडे सात्विक बुद्धी कुठली आहे, जी निवृत्ती आणि ती प्रवृत्ती. मग जे हे बघा, शास्त्रांच्या निर्देशानुसार केलेल्या जाणाऱ्या कार्यांना प्रवृत्ती असे म्हणतात. हा, मग त्यामुळे ते नेहमी जे शास्त्रांनी सांगितलंय तशा प्रकारचीच ती बुद्धी कर्म करत असते. म्हणजे ती बुद्धी त्याचकडे व्यवस्थित झुकते की जे शास्त्रांना धरून आहे. आणि ती निर्भय, बंधन आणि मोक्ष म्हणजे ह्या सगळ्याला ती जाणते. आणि यांचं काय, पुन्हा ही बुद्धी सुद्धा कशी, ते वापरतानाच सत्वगुणातली बुद्धी ही फळाशी जोडलेली असते. ती धर्म अधर्म ह्याला जास्त वेटेज देत नाही, तर ती फळ काय आहे ते बघते. घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा हरे वाचा. कृष्ण. आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियाच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. परंतु हे अर्जुन, या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना सतत असतो तो निश्चय राजसिक होय. हे पार्थ, जी धृती, स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही ती दुर्बुद्धी पूर्ण धृती म्हणजे तामसी धृती होय. हरे कृष्णा. आता इथं आहे ना, कृष्ण सांगतोय की निश्चय कसा असायला हवा. सात्विक निश्चय कुठला असतो बघा, तर आहे ना तो दृढपणे हे केलेला असतो. म्हणजे हे पार्था, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे दृढपणे धारण केलेला आहे,
अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियाच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये दृढपणे आता आपण ठरवलंय. तर ती बुद्धी ही कशी असते माहितीये निश्चय. आता मगाशी सात्विक बुद्धी आणि सात्विक निश्चय असेल, आणि समजा एखादा मुलगा आला मित्राला पिक्चरला चल म्हणाला, त्या मित्र जर का सात्विक बुद्धी आहे, सात्विक निश्चय आहे, तर तो विचार करेल की 4 तास तर जातील पिक्चरला जाणे आणि घरी परत येणे पिक्चर बघून. खरंच जाऊ की त्यापेक्षा काहीतरी वाचन करू, माझा जॉब पूर्ण करू, असा तो विचार करेल. आणि निश्चयी आहे. म्हणजे ही बुद्धी कशी असते, ते निश्चय कसा असतो, तर नाही आता ते त्याला नाही पटत आहे, नको हे 4 तास, आता मला तसा वेळही नाही, मी नको ते वेळ फुकट घालवायला. तर तो ठामपणे सांगेल की मी नाही येऊ शकत म्हणून. तर असा तो दृढ निश्चय असतो सात्विक. हा आपण पण जप वगैरे करताना ना आपण ठरवायला पाहिजे की मी कृष्ण भावना भावित जीवनाकडे जाण्यासाठी तर मी रोज 4 माळा तरी करेन किंवा एक धरा, तर मी करेन तर करेन. आपण प्रयत्न ठामपणे करायला हवा. एकदा प्रभुपाद स्वामी ना तेव्हा स्वतःच असं सगळं करायचे. तर एकदा काय दिल्लीच्या रस्त्यावर असं छापून घ्यायला काहीतरी चालले होते. वयस्क झालेलेच होते तेव्हा ते. आणि एक गाय आली येते आणि त्यांना अशी धक्का देऊन पाडते. मग आजूबाजूची लोक उठवतात आणि उपचार करून घेतात. मग तरी पण ते उपचार घेतात आणि प्रभुपाद स्वामी ते छापून घ्यायसाठी चाललेले असतात पत्रक. तर ते पत्रक छापायला ते जातात. म्हणजे एवढं दृढतेने कृष्ण भावना भावित कामांमध्ये जोडून घेतलं होतं बघा. गुरूंची आज्ञा होती तर. हम्म. ह्यांचा जो असतो हा राजसिक असतो. म्हणजे ते सतत बघत असतात ह्यामध्ये माझा काय फायदा आहे, हा त्यावर त्यांचा निश्चय अवलंबून असतो. फायदा खूप असला तर भयंकर निश्चयाने करतील, पण फायदा नसेल तर त्याकडे ते बघणार पण नाहीत. आणि ह्यांचं काय, ह्यांचं सगळं अज्ञानातच असतात. ते मोहाच्या पलीकडे ते जाऊच नाही शकत. हम्म. ती दुर्भाषी त्यांचा हे असतो निश्चय. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता इथे नामाचार्य हरिदास ठाकूर ते पण सांगितलं ना, रोज 3 लाख जप करायचे. तर करायचे म्हणजे करायचे, म्हणूनच नामाचार्य हे मिळाली होती त्यांना. हरे वाचा माता. कृष्ण. जे आरंभी विषा समान प्रतीत होते परंतु शेवटी अमृत तुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप शास्त्राची जागृती करते त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे. इंद्रियांच्या विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृतासारखे भासते परंतु जे विषयाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते. आणि जे सुख स्वरूप साक्षात्कार आकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जी ते निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते. हरे कृष्ण. आता सात्विक सुख कृष्ण का म्हणतायत की सुरुवातीला ते विषासमान वाटते पण शेवटी अमृत तुल्य वाटते. म्हणजे आता बघा, तुम्हाला जर का कोणीतरी सांगितलं की प्रातःसमयी जप आपला चांगला होतो, मग तुम्ही लवकर उठा. मग सुरुवातीला खरंच खूप त्रासदायक होणार 5 वाजता उठायला. अगदी 4ला नाही उठला तरी पण 5 वाजता उठून 7 पर्यंत तुमचा जप आटपा असं सांगितलं तर हे थोडं त्रासदायक वाटेल. पण आहे ना, मग त्यामुळे पुढचा दिवस 7च्या पुढे तुमची रेग्युलर कामं तुम्ही सुरू कराल आणि जे काय तुमचे ऑफिस आणि जसं काय तुमचं शेड्यूल आहे त्याप्रमाणे सगळं आवरून जेव्हा संध्याकाळी 8 वगैरेला जेवण वगैरे होईल तेव्हा बघा, जपही झाला असेल आणि तुमची भौतिक आपली जी कामं आहेत ती झाली असतील. हा त्यामुळे हे आरंभी लवकर उठणं थोडं त्रासदायक वाटू शकतं, पण त्याचा शेवट जो आहे ना तो अमृता समान आहे. असं हे सात्विक सुख आहे. सुरुवातीला आपल्याला थोडं त्रासदायक वाटेल पण की सात्विक अन्न घ्या, म्हणजे मुख्य म्हणजे तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढं खा. हा पुन्हा मसालेदार वगैरे टाळा. तुमचं अन्न कसं पाहिजे, समतोल आहार पाहिजे. तर हे सुरुवातीला त्रासदायक वाटेल पण त्याचा शेवट जो आहे तो नेहमी सुखदायक असतो. तर ते राजसिक हे कसं असतात सुख, जी पहिल्यांदा खूप छान वाटतात. आता जेवणातलंच बघा ना, त्यांना ते आंबट खारट अशा खूप चटक-पटकदार पदार्थ आवडतात. पण शेवटी काही एक सर्टन एज नंतर डॉक्टरच सांगतात ना, आता हे नका असलं खाऊ. हा भाई, सुरुवातीला हे जेवण जे छान वाटत होतं
नंतर मग नाही, त्याचे शरीरावर इफेक्ट वाईट झालेले असतात. हा, त्यामुळे ही राजसिक सुख कशी असतात, सुरुवातीला आनंददायक असतील पण शेवटी खूप दुःखदायक असतात, विषासारखी. आणि हे जे हेच आहे ना, तामसिक सुख, आता त्याला सुख कसं म्हणायचं ते तर अज्ञानात असते. सुरुवातही दुःख आणि शेवट तर दुःखच दुःख, असंच असतं ते. हे बघा, जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते, जे निद्रा, आळस, प्रमाद यातून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख म्हणतात. हं? अ, त्यामुळे त्यांना काही कशाशी घेणं देणं पडलेलंच नसतं. घ्या माताजी पुढची. मग आता तुमचा निकाल काय आला बघा. असू दे. घ्या पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्णा. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. हरे कृष्णा. आहे, मगाशी आपण बघितलं, मी सांगितलं होतं ना, शरीर बघू नका, त्या प्रत्येकामध्ये परमात्मा आहे हे बघा. की म्हणजे सर्वांवर प्रेम करायला शिकायला हवं आपण, की ही सुद्धा सगळी परमात्म्याची निर्मिती आहे, त्यांचा पण जगण्याचा हक्क आहे असं. हा, त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान म्हटलेलं आहे. आणि ते खरं ज्ञान आहे की तुम्ही ब्रह्म म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामधल्या परमात्म्याला पाहता तो. ओके. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे, आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. हरे कृष्णा. आता हा सात्विक निश्चय प्रभुपाद स्वामींचा कसा होता बघा. पहाटे लवकर उठायचे, जप वगैरे स्वतःचा करायचे, मग 6 ते 7 नेहमी मॉर्निंग वॉकला जायचे. 8 वाजल्यापासून पुढे ना लोक भेटायला वगैरे यायची, त्या म्हणजे आधी भागवतमवर वगैरे हे द्यायचे शिष्यांना. त्याच्यानंतर दिवसभर भेटायला येणाऱ्या लोकांना भेटणं वगैरे, भक्तीच्या प्रचार प्रसारासाठी. मग नंतर लिखाण करत बसायचे. आणि रात्री झोपायचे किती, 2 ते 3 तास, म्हणजे जेवढी शरीराची त्यांच्या गरज त्यांना वाटायची तेवढंच झोपायचे, बाकी वेळ लिखाणासाठी वापरायचे. हा, तर हा असं सात्विक म्हणजे पूर्ण कृष्ण भावना भाविक जीवन जगले. खाताना पण आहे ना, अतिशय मोजकं, म्हणजे जे शरीराला गरजेपुरतं असं थोडस खायचं. खाण्याच्या पण खूप हे नव्हत्या त्यांच्या. तर हा सात्विक निश्चय असतो. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणानुसार ब्राह्मण कर्म करतात. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणानुसार क्षत्रिय कर्म करतात. कृषी, गोरक्ष आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे, आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे. हरे कृष्णा. हा, इथे पुन्हा वर्णाश्रम धर्माचं हे सांगितलेलं आहे. ध्येय काय असायला हवं, का स्थापना झाली आहे, तर हे इथे ब्राह्मणांमध्ये हे गुण असतात. ब्राह्मण कुटुंबात जन्मला म्हणून तुम्ही ब्राह्मण बनत नाही. हे आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं ना, की का असं म्हणते मी, ब्राह्मण कुटुंबात जन्मलो म्हणून तुम्ही ब्राह्मण नाही. तुमच्यामध्ये हे गुण ऍट अ टाइम सगळे असायला हवेत, 9च्या 9. शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता, धार्मिकता. हा, हे जे सर्वच्या सर्व गुण ऍट अ टाइम असतात तो ब्राह्मण असतो. त्याच्यानंतर हे पुढचे हे क्षत्रियांसाठी सांगितले, एवढे सगळे गुण ऍट अ टाइम असतात तो क्षत्रिय असतो. हा, मग पुढे वैश्यांचं आणि मग शूद्रांचं. तर इथं एक लक्षात घ्या, गुण कर्म विभागशः कृष्ण इथं भर काय देत आहेत, तुमच्यातले गुण ओळखा आणि मग तुम्ही तुमची कर्म ठरवा. स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्हाला. हा, आता तुम्ही म्हणाल नव्हतं स्वातंत्र्य, ते स्वार्थी लोकांच्या ह्याच्यामुळे, परकीय आक्रमण धरा आणि त्याच्यानंतर स्वार्थामुळे जे त्याचं चुकीचं एक हे पसरत गेलं स्वरूप. पण आहे मुळात बघितलात तर हे असं आहे बघा.
की गुण कर्म विभागशा. त्यामुळे तुम्ही तुमच्यातले गुण शोधा. तुम्हाला कुठली कर्म आवडतायत त्याप्रमाणे तुम्ही तुमचा वर्ण हे घ्या. आणि वर्णाश्रम, आश्रम चुकलेले नाहीयेत. तुम्ही वर्णात कुठल्याही असा, ब्रह्मचारी, त्याच्यानंतर गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे आश्रम चुकवायचे नाहीत. हा, तर ह्या वर्णा आता, आणि ह्यानी काय सांगितलंय भागवतम मध्ये व्यासदेव, म्हणजे मी नाही म्हणत आहे, भागवतम मध्ये व्यासदेव म्हणतायत की कलियुगात सगळे शूद्रच आहे. कलियुगात ना ब्राह्मण असणार आहेत, ना क्षत्रिय, ना वैश्य. कलियुगात फक्त शूद्र असणार आहेत. हा, तर तो त्यामुळे आपण आहे ना, मी ह्या कुटुंबात जन्मलो म्हणून मी असा ब्राह्मण किंवा म्हणून मी क्षत्रिय, हे चूक आहे. तुमच्यामधल्या गुणांवरून ते ठरत असतं. जाल का तुम्ही एखाद्या डॉक्टरचा मुलगा जो काय MBBS किंवा कुठलाही BAMS BHMS अशी कुठलीही त्याच्याकडे डिग्री नाही, पण तो डॉक्टरचा मुलगा आहे म्हणून जाल का त्याच्याकडे स्वतःला दाखवायला? एखादा वकील आहे, त्याच्या मुलग्याकडे, त्याने LLB नाही केलं म्हणून जाल का केस लढवायला घ्या माझी म्हणून? हा, तर तसं आहे ते. मग आता ह्याचं थोडस ध्येय बघूया. आलं ना तुमच्या लक्षात, की हे आता वाचल्यावर लक्षात आलं ना, की हे सगळे गुण ऍट अ टाइम असतात तेव्हा तुम्ही त्या त्या ह्याने बोलवलं जाता. घ्या माताजी पुढची. आणि ह्याच्यावर आपण चौथ्या अध्यायात ऑलरेडी बोललेलो आहोत. हा, इथे त्यांनी सांगितलंय बघा, की सर्व जीवांचा उद्गम आणि सर्व व्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्मांद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. मग आता इथे ना तुमच्या स्वकर्मांद्वारे तुम्ही सिद्धी प्राप्त करू शकता म्हणून लिहिलं. श्लोक लक्षात ठेवा हा, 18.46. तिथे कृष्णाने कुठेही लिहिलंय का की फक्त ब्राह्मण माझी सिद्धी प्राप्ती करू शकतो, फक्त शूद्र माझी म्हणजे प्राप्ती करू शकत नाही, स्त्री माझी प्राप्ती करू शकत नाही, किंवा क्षत्रियच माझी प्राप्ती करू शकतो, असं काही लिहिलेलं नाही. त्यांनी काय लिहिलंय बघा तिथे, मनुष्य मनुष्य आपल्या स्वकर्मांद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो, म्हणजे भगवंतांची पूजा करून. मग कुठं कोणाला अडवलंय सांगा? सगळ्यांना द्वार उघडय. तुम्ही कृष्णांशी भक्तीमध्ये जोडून घ्या आणि तुमच्या या स्वकर्मांद्वारेच, म्हणजे तुमची जी आता तुम्ही निवडलाय ना तुमचा जो विभाग, त्यामध्ये तुमच्या वाटणीला जे कर्म आलंय ते तुम्ही प्रेमाने करा, कर्तव्य बुद्धीच्या भावनेने. आणि त्यातनच, त्यासाठी सुद्धा कृष्ण तुम्हाला तुमचा वर्ण बदलून दुसरीकडे, भरत महाराजांचं बघितलेलं ना. तर तसं पण काय उठून कुठं जायची गरज नाहीये आता. नाही 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 नाही, मला अचानक मला हे ब्राह्मणांचं म्हणजे मला ज्ञान देणं घेणं हे काय जमणार नाही, मला जरा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जावं असं वाटतंय वगैरे, असं नका करू. आता एकदा निवडलंय ना तुम्ही, जे तुमच्यासाठी योग्य आहे असंच निवडा आणि त्यातनच कृष्णांकडे जा. म्हणजे होतं काय, जे तेव्हा तुम्ही आनंदाने करता त्यामध्ये तुम्हाला वेळ उरतो आणि उरलेला वेळ तुम्ही कृष्णांसाठी वापरू शकता. नाहीतर बघा हा, पुढची स्लाइड गोंधळ कसा होतो. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता जर काही वाचा आधी. हा माताजी. हरे कृष्ण. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. आता बघा हा, इथे ना कृष्ण काय सांगतायत, तुम्ही परक्याचे कर्म नका स्वीकारू आणि ते सदोष रीतीने करणे पेक्षा स्वतःचे कर्म तुम्हाला येतंय तसं करा. त्यात तुम्हाला परिपूर्णता नाही आली करता तरी पण ठीकच आहे म्हणतात, ते पापाने प्रभावित होत नाही. आता इथं यांनी एकच स्पर्धा सगळ्यांसाठी ठेवली आहे की झाडावर चढणे. तर आता हत्ती चढू शकेल का झाडावर? पेगवीन, पेगवीन हा जलचर प्राणी आहे, म्हणजे तो पाण्यात, बरं जलचर नाही म्हटला, मासा जलचर आहे, तो बिचारा पाण्याच्या बाहेर आल्यावरच मरून जाईल. पेगवीन जरी झालं तरी तो चालतोच कसा बघा, तो झाडावर कसा चढेल? हा सील झाडावर कसा चढेल? त्यातल्या त्यात माकड आणि कावळ्यांसाठी ठीक आहे ही स्पर्धा. मग त्यामुळे आहे ना कृष्ण काय सांगतायत, तुम्ही परकीयांचं हे स्वीकारू नका कर्म. जी तुमची कर्म आहेत ती योग्य प्रकारे, म्हणजे तुम्हाला जशी जमतायत तशी करायचा प्रयत्न करा. आणि त्यामध्ये कसं असतं, मग आपण आनंदी पण राहतो, वेळही उरतो, जो आपण कृष्णांकडे जाण्यासाठी जरा वापरू शकू. हे म्हणून आहे वर्णाश्रम पद्धत, आणि ही अशी ओरिजिनल गुण आणि कर्म ह्याच्यावर आधारित आहे ती. घ्या माताजी पुढची स्लाइड.
हरे कृष्णा, जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. हरे कृष्ण. हा म्हणजे हे आपल्यामध्ये हे गुण हवे, आत्मसंयम, अनासक्ती. हा, आणि ह्या भोगांमधून म्हणजे कर्मफळांमधून मन काढून जरासं कृष्णात भावना व्हावी जीवनाकडे आपण जायचा प्रयत्न करायला हवा. ओके, तर आपण नक्की कृष्णांना प्राप्त करू शकू. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रियतृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, तो मिताहार करतो आणि आपली काया, वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधीस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टीपासून मुक्त असतो, ममत्वरहित आणि शांत असतो, जो तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चितच प्रगत होतो. हरे कृष्ण. हा, मग हे आपल्यामध्ये आता आपण हे कंटिन्यू बघितलेलेच आहेत हे सगळे गुण. तर हे ज्याच्यामध्ये गुण जो आणतो, आणायचा प्रयत्न करतो, तर तो नक्कीच आत्मसाक्षात्काराच्या म्हणजे कृष्णांच्या मार्गावर चालू शकतो. त्यासाठी आपल्याला सहजासहजी होणार नाही. पहिल्यांदा तुम्हाला एक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू करावा लागेल. ते सांगतायत ना, जप करा, शास्त्रांचा अभ्यास करा, तर तो करावा लागेल. आता आपण इथे लेवल 1 केली, तर लेवल 2 करा, लेवल 3 करा. जरा स्वतः पुस्तकं वाचा, जप करा. हा, जपाचा स्वतःवर किती चांगला परिणाम होतो तो बघा. मंदिरांमध्ये जा, तिथे भक्तांचा संग करा. श्रवण भक्ती खूप गरजेची असते. हा, तर वेगवेगळ्या गोष्टींचं श्रवण करा. हा, तर हे नक्की होऊ शकतं. एका दिवसातली गोष्ट नाहीये ही. हा जीवनाचा प्रवास आहे आपला. हा, आणि ही दृष्टी, ज्ञानाची ही दृष्टी आपल्यामध्ये येते मग जेव्हा आपण सगळ्यांना शरीराकडे नाही तर त्यांच्या हृदयातल्या परमात्म्याकडे पहिल्यांदा बघतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो, तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. हा, बघा, अनन्य भक्ती, दुसरं काहीही नाही. हा, इथे पण कृष्णाने सांगितलंय की ज्यामुळे कृष्णांना पुरुषोत्तम भगवान ह्या तत्वतः म्हणजे आता आपण गोलोक वृंदावन चार्ट म्हणा किंवा ह्या बाकीच्या ह्याच्यातून तुम्ही तत्वतः तर जाणलं की कृष्णच सर्वोच्च आहेत. तर हे तुम्ही कशामुळे जाणू शकता? कृष्ण म्हणतात केवळ भक्तीद्वारे. हा, तर ते, आणि जेव्हा तुम्ही अशा भक्तीने युक्त होता तेव्हाच त्यांचं धाम बघा किती छान आहे. तिकडे आपण प्रवेश करू शकतो आणि कुणालाही थांबवलेलं नाहीये भक्तीमध्ये जोडून घ्यायला. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करत असला, माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हा, बघा, मग कृष्णच ना, जेव्हा आपण भक्तीमध्ये जोडून घेतो, चतुश्लोकी भगवद्गीता लक्षात ठेवा, तेव्हा कृष्णच तुम्हाला त्यांच्याकडे यायचे मार्ग दाखवतील. तुमच्या हृदयामध्ये ते ज्ञान प्रकट करतील. हा, आणि हळूहळू त्यांच्या आश्रयाखाली म्हणजे गुरु, कृष्णांच्याच कृपेने गुरु भेटतात आणि गुरूंच्या कृपेने कृष्ण. हा, त्यामुळे आपण भक्ती ज्या क्षणी आता कळली सुरू तर करायला हवी. ओके, हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. कृष्णा, जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावने भावने नाही, भावनेने कर्म न न कर. करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावतील. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण हे स्पष्टच सांगतोय बघा की आपण कसं करायला पाहिजे, कृष्णांच्या शरण जाऊन कृष्णांना जोडून घेऊन हा का आपण राहिलो तर ह्या बद्ध जीवनातली संकटे पार करू. नाही तर मग काय आहेच, पुनरपि जननम पुनरपि मरणम. घ्या माताजी, हे आपण सगळं बघितलेलं आहे.
हे फक्त निष्कर्ष आहेत आता. हरे कृष्ण. हे अर्जुना, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे ब्रह्मांड निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर आडून आहेत. हरे आपण इथे आज दोन पक्षी दिसत आहेत बघा. दोन पक्षी आहेत. एक वरती हे आहेत तिथे दिसत आहेत ना, त्या पक्ष्याच्या हृदयात परमात्मा आहेत. ते सगळं बघतायत आणि हा आपण आहोत जीवात्मा, जो इतक्या म्हणजे इथल्या मायेने इतके हे झालोय, बांधले गेलोय ना, की आपण बघत पण नाहीये. जरासा मान वर करू तर जरासा फक्त हात त्यांच्या हातात द्यायचा अवकाश आहे, की परमात्मा आपल्या इथे हात द्यायला आतुर आहेत. ते बघतायत आपल्याकडे, पण आपणच इतके गुंतून पडलोय की आपण बघत नाहीये त्यांच्याकडे. तर आपण ह्या मायेतून बाहेर पडून म्हणजे शुद्ध सत्वगुणाकडे जाऊन भगवंतांच्या हातात आपल्या जीवनाची डोरी द्यायला हवी. ओके. हा माताजी, पुढची स्लाइड घ्या. कृष्ण, हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. हरे कृष्ण. हा, इथे राजा रुद्र प्रताप दाखवलेत. त्यांना चैतन्य महाप्रभूंना भेटायचं असतं, ते नाही म्हणतात, आपण गोष्ट बघितलेली. आणि रथयात्रेच्या वेळेस त्यांना रस्त्यावर झाडू मारताना बघून चैतन्य महाप्रभूच आश्चर्यचकित होतात, म्हणजे राजा हा किती हे आहे म्हणून चांगला. आणि चैतन्य महाप्रभू येऊन स्वतः त्याला त्या भेटतात. तर असं आहे, आपण कृष्णांना पूर्ण शरण जायला हवं, की परमधामाची प्राप्ती आपोआप होईल. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण, त्याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितलं आहे. याचा पूर्णपणे विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. हरे कृष्ण. अत्याधिक गुह्य ज्ञान 9व्या अध्यायात आपण बघितलेलं आहे. मन्मना भव मद भक्तो मत्याजी माम नमस्कुरो मामे वैश्यचे युक्तवैवम आत्मनाम मत परायणम. आता परत बघणार आपण, तेच गुह्य ज्ञान आहे. हा तर आता पूर्ण विचार कर म्हणतात आणि तुझ्या इच्छेस येईल ते कर. हे कृष्ण आहेत बघा, आणि हा अर्जुन आहे जो त्यांचा इतका जीवलग सखा आहे. त्याच्यासाठी कृष्णाने काय काय नाही केलं, सारथी बनले. सारथी म्हणजे ड्रायव्हरच की नाही. हा, म्हणजे जे अनंत ब्रह्मांडांचे स्वामी आहेत, ते त्याच्यासाठी सारथी बनले. पण ते काय म्हणतायत बघा, ही रिलेशनशिप मधली बॅलन्स राहतो ह्यामुळे. तुम्ही पण लक्षात ठेवा, ज्ञान तर सगळं दिलंय, तुझ्या इच्छेस जे येईल ते कर म्हणतात. ते म्हणाले नाहीत की आता फायनली मी त्याच्यावर बर्डन पण टाकत नाहीयेत की मी तुला सगळं एवढं ज्ञान दिलंय, आता उठ आणि असं कर वगैरे. फायनली आता कन्क्लूड करताना काय म्हणतायत, ज्ञान तर दिलेलं आहे, विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते तू कर. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हरे तो कृष्ण. श्लोक रिपीट होतो म्हटलेला ना 18व्या अध्यायात. हा वाचा माताजी. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू एक अत्यंत प्रिय सखा आहे. हरे कृष्ण. हा बघा, इथे परत तेच सांगितलंय. काय करायचंय आपल्याला, कृष्णांचे चिंतन करा, त्यांचा भक्त व्हा, त्यांचं पूजन करा, त्यांना नमस्कार करा. हे 4 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. हा, प्रेम आणि भक्तीने. इथे कृष्ण प्रतिज्ञेने सांगतायत की यामुळे निश्चितच तू मला प्राप्त होशील. हा, ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. आपणही या मार्गावर अवश्य जायचा प्रयत्न करायला हवा. हरे कृष्णा, सर्व प्रकारचा धर्माचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. तू भयभीत होऊ नकोस. हरे कृष्णा. आता कृष्ण सांगतायत बघा की तू सर्व धर्मांचा त्याग कर आणि मला शरण ये. तर आपण पण ह्याचा आता अर्थ दोन ह्याने घ्यायला पाहिजे, की इथं ना पहिलं की ह्या बाकी सगळं सोडून द्या आणि कलियुगाचा धर्मच आहे की हरिनाम जप कर. तर तो आधी पहिल्यांदा आपण हरिनाम जपामध्ये स्वतःला जोडून घ्यायला पाहिजे आणि कृष्णांना शरण यायला पाहिजे. आणि बाकीच्या धर्मांचा त्याग वगैरे करणं हे तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वर्ष गेल्यावर जेव्हा गुरु काहीतरी परवानगी देतील तेव्हा मग ते बाकीचं करा. पण पहिला एक अर्थ आपण असा घ्या की तुम्ही हरिनाम जप घ्यायला सुरू करा आणि कृष्णांना शरण व्हा, जाऊ. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा.
जो तप करीत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. हरे कृष्णा. आता कृष्ण सांगतात की जो आता कृष्णांचा द्वेष करतो त्याला सांगून उपयोगच काय, त्यामुळे तू सांगूच नको म्हणतायत. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. तरी पण कधी कधी संत असतात जे आपल्याच, हे संत हृदय नवनीत समाना म्हटलेलं आहे की ते तरी पण अज्ञानी लोकांना, हे जे आता आपण तमोगुणातलं एवढं बघितलंय ना, त्यांना फक्त आणि फक्त तिथून बाहेर काढायची ताकद ही फक्त गुरूंमध्ये असते. बाकीच्यांचं नाही ऐकू शकत ते. वाचा माताजी. हरे कृष्ण. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल आणि अखेरीस तो माझ्याजवळ परत येईल, त्यात मुळीच संशय नाही. हरे कृष्ण. त्याच्याप्रमाणे मला अधिक प्रिय असा कोणी सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही. हरे कृष्ण. हा, म्हणजे भक्त जे हे कृष्ण भावनेच्या प्रसारासाठी हे करतात ना प्रयत्न, ते नक्कीच कृष्णांच्या शाश्वत धामामध्ये परत जातात आणि कृष्णांची भक्ती त्यांना प्राप्त होते, यात मुळीच संशय नाहीये. आणि काय सांगतायत बघा, की त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणीही सेवक कृष्णांना जगामध्ये नाहीये. हा, इथे प्रभुपाद स्वामी दाखवलेत आपले सगळे संत. मग ते किती कृष्णांना प्रिय असतील बघा. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. आणि मी घोषित करतो की जो कोणी आपल्या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे बघा, कृष्ण घोषित करतायत की हा भगवद्गीतेच्या या पवित्र संवादाचं जो अध्ययन करतो ना, तो आपल्या बुद्धीद्वारे माझं पूजन करतोय. म्हणजे आता आपण थोडाफार हा जो प्रयत्न केला भगवद्गीतेचा विचार प्रवाह समजून घ्यायचा, तर आपल्या बुद्धीने आपण त्यांची पूजाच केलेली आहे असं ते मानतायत बघा. हा, हरे कृष्ण. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. हरे कृष्णा. हा, तर आपण ऐकताना कशी ऐकायला पाहिजे ते लक्षात ठेवा, श्रद्धेने आणि द्वेष न करता. तर आपण सगळ्या पापातनं मुक्त होऊ, पुण्यवान लोकांच्या ठिकाणी जाऊ. पण म्हणजे मुख्य काय आहे, तुम्ही श्रद्धा ठेवा आणि द्वेष नको आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. हरे कृष्णा. आता बघा, हा तो पहिल्या अध्यायात हातातनं बाण गळून पडत होता, धनुष्यबाण. आणि तोच अर्जुन आता कसा झालाय बघा. आता तो म्हणतोय माझा मोह पूर्ण नष्ट झालाय, तुमच्या कृपेने मला माझी स्मृती प्राप्त झाली आहे. म्हणजे काय की मी आत्मा आहे आणि परमात्म्याचा नित्य सेवक आहे. हा, आता मी दृढ आणि संशयमुक्त झालोय, तुमच्या आज्ञेनुसार कर्म करण्यास मी तयार आहे. बघा तो अर्जुनामधला फरक. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्याचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. व्यासदेवांच्या कृपेने हे गुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. ह्या संजयाच्या भावना आहेत बघा, त्याला किती रोमांचित व्हायला झालंय बघा. आणि गुरूंचे आभार मानतोय. व्यासदेव हे संजयांचे गुरु होते ना, की त्यांनी ही दिव्य दृष्टी दिली आहे, म्हणून मी हा साक्षात तो संवाद ह्या दोघांमधला ऐकला. तर बघा किती छान वाटतंय संजयाला. आणि तो आता काय सांगतो बघा धृतराष्ट्राला. वाचा माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. हे राजन, भगवान श्रीकृष्णाचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे. मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण. हा, असू दे, घ्या पुढे. संजयाला च्या भावना आहेत त्याला कसं वाटतंय बघा. तिकडे त्यांचा संवाद तर झाला पूर्ण.
हरे कृष्णा. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा तो काय सांगतोय की त्याने तर डिक्लेअर करून टाकलं, मत देऊन टाकलं की जेथे योगेश्वर कृष्ण महान धनुर्धर अर्जुन आहे तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य, नीती सगळं आहे. म्हणजे त्याने डिक्लेअरच करून टाकलं बघा. हम्म. असो, घ्या माताजी पुढचे. तर झाला आपला अध्याय. आपण बघितलं की कर्मयोगाद्वारेच बंधनातून मुक्तता होऊ शकते. आपण कसं कर्म करायला शिकायला पाहिजे? कृष्ण भावना भावित कर्म. मग कर्माचे 5 घटक बघितले, 3 गुण सगळं कसं नियंत्रित करतात ते बघितलं. वर्णाश्रम धर्माचं काय आहे ध्येय? तर तुम्ही ते कर्म करून तुमची वर्ण जो स्वीकारलाय म्हणजे कर्तव्य करून कृष्णांशी जोडून घ्या. असा कुठेही हा मग त्याच्यानंतर गोपनीय ज्ञान दिलं. मग शुद्ध भक्ती म्हणजे कृष्ण भावनेत कसं वावरायचं. आणि मग निष्कर्ष जो संजयाने सांगितला, यत्र योगेश्वर कृष्ण. तर हे फक्त चैतन्य चरितामृत मधलं आहे. वाचते थांबा. आणि मग आपलाच झाला. कृष्ण 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 हे कृष्ण 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 हे कृष्ण 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 रक्ष माम कृष्ण 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 पाहि माम राम राघव राम राघव राम राघव रक्ष माम कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि माम. तर बघा माताजी. आणि आहे का स्लाइड्स? चैतन्य चरितामृतातलं आहे. चालेल. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर हे बघा, हे लक्षात ठेवा की आमची प्रक्रिया कृष्ण भावना जशी आहे तशी दाखवायची आहे. इतरांना पाहायची आहे तशी नाही. म्हणजे प्रामाणिकपणे जे आहे ते तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर चला, प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. आणि गीता महात्म्य, आता मला येत नाही गीता महात्म्य. तुम्ही सगळ्यांनी युट्यूबवर नक्की, जेव्हा आपण गीता पठण करतो, काही पूर्ण करतो, तेव्हा नक्की गीता महात्म्य ऐकायचं असतं. तुम्ही सगळ्यांनी युट्यूबवर गीता महात्म्य ऐका. माताजी ती पुढची स्लाइड घ्या. आपण प्रयत्न केला गीता शिकायचा, ते राधा गोविंदांच्या चरणी अर्पण करते. सेवा घेतली होती 18 अध्याय शिकवण्याची, ती पूर्ण केली. भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण. सर्वम कृष्णार्पणम असते. आणि ह्याच्यामध्ये थोड्या त्रुटी पण असतील, तर तुम्ही नक्की भाव घ्या. त्रुटींकडे दुर्लक्ष करा आणि कृष्ण भावनेमध्ये नक्की प्रयत्न करा. जोडले जा अशी कृष्णांच्या चरणी प्रार्थना करते. ओके माताजी, झाला आपला. स्टॉप करा रेकॉर्डिंग. आणि नक्कीच